मुंबई देशाची आर्थिक राजधानी आणि तिचं रेल्वे जाळं म्हणजे इथल्या लाखो प्रवाशांच्या जीवनवाहिनीचा कणा। या वाढत्या लोकसंख्येला गतिशील वाहतूक सेवा मिळावी यासाठी रेल्वे प्रशासनानं मोठं पाऊल उचललं आहे। महामुंबईतील रेल्वे प्रवास अधिक जलद आणि सुकर करण्यासाठी नव्या रेल्वे मार्गिकांचं जाळं उभारण्याचं नियोजन वेग घेत आहे। या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत बोरिवली ते विरार दरम्यान 5वी आणि 6वी मार्गिका तर कल्याण ते कसारा दरम्यान 3री मार्गिका उभारण्यात येणार आहे। यासाठी एकूण 29.32 हेक्टर वन जमिनीवरील झाडांवर कुऱ्हाड चालणार आहे। मध्य रेल्वेवरील कल्याण ते कसारा या 3ऱ्या मार्गिकेसाठी ठाणे जिल्ह्यातील 17 गावांतील 16.54 हेक्टर जमीन जंगल संरक्षित वने, पुनर्स्थापित खासगी वने आणि अंतिम संपादित वनक्षेत्रातून घेतली जाणार आहे। ठाण्यातील मुख्य वनसंरक्षकांनाही सशर्त परवानगी दिली असून 5 डिसेंबर 2025 पर्यंत ती वैध असेल। वन विभागाने स्पष्ट सूचना दिल्या आहेत की या कामामुळे नैसर्गिक जलप्रवाह खंडित होऊ नयेत। दुसरीकडे बोरिवली ते विरार दरम्यानच्या 26 किलोमीटर लांब रेल्वे मार्गिकेसाठी 2184 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। या मार्गिकांमुळे उपनगरी लोकल्स आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी स्वतंत्र ट्रॅक उपलब्ध होतील, पण यासाठी 12.78 हेक्टर वन जमिनीवरील कांदळ वने तोडावी लागणार आहेत। मुंबई उपनगरातील दहिसर, ठाण्यातील पेनकरपाडा आणि पालघर जिल्ह्यातील उमेळे गावातील कांदळ वनांवर घाव घालून ती जमीन सपाट केली जाणार आहे। केंद्र आणि राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाकडून या झाड तोडीला सार्वजनिक हिताच्या कारणास्तव अंतिम मंजुरी मिळाली आहे। सध्या कल्याण ते कसारा दरम्यान 2 मार्गिका कार्यरत आहेत। कल्याण ते आसनगाव दरम्यान 4थ्या मार्गिकेचं काम MUTP 3A अंतर्गत सुरू आहे, तर आसनगाव ते कसारा 4थ्या मार्गिकेसाठी प्रस्ताव MUTP 3B अंतर्गत राज्य सरकारकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे। या सगळ्या घडामोडीमुळे एक गोष्ट स्पष्ट होते की मुंबईचं रेल्वे जाळं विस्तारतंय, प्रवाशांची चाल अधिक सुसाट होणार आहे, पण या गतीमागे झाडांची, वनांची आणि निसर्गाची मोठी किंमत मोजावी लागते। आता प्रश्न एकच, विकासासाठी जंगलांच्या वाटा साफ करणं योग्य की आणखी शाश्वत उपायांची गरज?